राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील चिंचोली कोल्हार खुर्द पिण्याच्या पाणी योजनेच्या साठवण तलावात पाटीलवाडी येथील एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचं नाव कैलास रामदास ठाकरे, वय वर्ष 34, राहणार पाटीलवाडी कोल्हार खुर्द असं आहे. शनिवारी सायंकाळी तो मित्रांसमवेत तळ्याकाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य ओळखून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी निखिल भोसले यांनी अग्निशमन दल, आपत्कालीन विभाग आणि राहुरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. शनिवारी सायंकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली, मात्र अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबावं लागलं. रविवारी सकाळी राहुरी, श्रीरामपूर आणि देवळाली प्रवरा येथील प्रशासनाच्या संयुक्त पथकानं रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कैलास ठाकरे यांचा मृतदेह तळ्यातील खोल पाण्यामध्ये दगडामध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून राहुरी येथे पाठवण्यात आला. या बचाव आणि शोध कार्यामध्ये राहुरी नगरपालिका, देवळाली नगरपालिका, श्रीरामपूर नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपदा मित्र अनिल जाधव, ERT रेस्क्यू टीम अहिल्यानगर, पोलीस कर्मचारी रवी पवार, चिंचोलीचे तलाठी प्रशांत शेटे, जीवनदायी रुग्णवाहिका निखिल भोसले तसेच स्थानिक युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोली, पाटीलवाडी आणि कोल्हार खुर्द परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण, कोल्हार.